इथे पत्रकारांनी मला विचारलं होतं की शिवडीमध्ये काय होणार. आम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं शिवडी ठाकरेंची आणि ठाकरेंचीच राहणार. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होती, कारण समोर तुमच्याच जुने सहकारी होते नाना मोरे. बघा, आजच्या चांगल्या दिवसाला आहे ना कोणाची नावं घ्यायची नाहीत. मी फक्त एवढंच सांगतो, शिवडी लालबाग परळ हा शिवसेनेचा आणि ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. ह्यापूर्वी पण होता आणि ह्याच्या पुढे देखील राहणार. कोणी किती करा, हा बालेकिल्ला आहे आणि पुन्हा सिद्ध करून दाखवलं आम्ही. 5 पैकी 5 सीट काढून शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी जीवाचं रान केलं सगळ्यांनी. तळागाळातून बाहेर पडले सर्व. आणि जेवढ्यांनी म्हणजे काही आमचे माजी नगरसेवक फुटले तर जेवढे समोरून फोडले जात होते तेवढा आमचा शिवसैनी पेटून उठत होता. आणि हेच ठाकरेंचं वलय आहे. ठाकरेंचा कोणी तुम्ही सैनिक जेव्हा एखादा फोडता तेव्हा इतर सैनिक अक्षरशः तुटून पडतात. तेच आमच्या बाबतीत झालं, पेटून उठले सगळे. शिवतीर्थावरची जी शेवटची खातेबांधणीची सभा झाली, किती योगदान आहे तुमच्या? 100% आदित्य साहेबांचं ते अभ्यासू भाषण, मान्य राज साहेबांचं ते संपूर्ण सादरीकरण आणि उद्धवजींची भूमिका, ह्या सर्व भाषणांमुळे मलाच नाही तर मुंबईमधल्या सगळ्याच उमेदवारांना फायदा झालाय. आणि त्यात सर्वात चांगली गोष्ट घडली शाखा भेट. शाखा भेटीला जे म्हणजे राजसाहेब आले, उद्धव साहेब आले, त्याप्रमाणे आदित्य साहेबांची बाईक रॅली, माझ्या प्रचार कार्यालय उद्घाटन रश्मी ठाकरे यांनी केलं. ह्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं. चैतन्य अशासाठी की ठाकरे फॅमिली ज्या वेळेला आपल्या एखाद्या वॉर्डमध्ये येते प्रचारार्थ, त्यावेळेला तो शिवसैनिकाला एक नवीन ऊर्जा येते. आणि या ठाकरे फॅमिलीने शाखा भेटीमुळे संपूर्ण उमेदवारांच्या ऊर्जा निर्माण झाली. इतक्या वर्षांची पालिकेची सत्ता गेलेली आहे, मात्र शिवसेना ठाकरे गटाने खूप मोठ्या प्रमाणात जी टफ फाईट आहे ती भाजपला देखील दिलेली आहे आणि शिवसेनेला देखील दिलेली बघा, मला काय आकडेवारी माहित नाहीये, मी आतमध्ये आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे चित्र रंगवलं गेलं होतं की ठाकरे संपले, उद्धव ठाकरे संपले, राजसाहेब संपले, असं जे चित्र आणलं होतं त्यांना दिलेली चपराक आहे की ठाकरे कधी संपणार नाही आणि संपलेला आणि संपणार नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांची शक्ती होती, समोर धनशक्ती होती. अशा वेळेला निवडणुकीला उभं राहून प्रचार करणं खूप कठीण होतं. पण ह्या सर्व बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्यासारखे उमेदवार ताट मानेने शिवसैनिकांबरोबर, मनसैनिकांबरोबर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर उभं राहून जिंकून आले आहे. त्याच्यामुळे ह्याचं मोल खूप मोठं आहे. आणि लक्षात ठेवा, जय पराजय हे कधी होत असतात, परंतु जय पराजय जरी झाले तरी डगमगून न जाता भविष्यामध्ये 100% तुम्हाला सांगतोय की ठाकरे युती जी झालेली आहे ना, ती भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही.